त्याने आजूबाजूला बघितलं, दरवाजातून बाहेर बघितलं. अजूनही अंधारच होता, अजूनही रात्रच होती. बाहेर आता पाऊस थांबलेला होता. सगळं काही अगदी शांत होतं. तो उठून उभा राहिला आणि उभं राहिल्या राहिल्या त्याला एक गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे त्याच्या पायाला काल परवा कुत्रं चावल्याने जी जखम झालेली, त्याची वेदना आता त्याला बिलकुल जाणवलेली नव्हती. त्याने पॅन्ट थोडी वर केली आणि तो चक्रावून गेला. पायाच्या पोटरीच्या कुत्र्याने लचका तोडलेला, पण आता ती जखम सुकली होती. त्यावर नवीन टिश्यू तयार झालेली खपली धरली गेली होती. त्याच क्षणी अजून एक गोष्ट त्याला जाणवली. त्याला त्वचेवर पडलेले पांढरे डाग देखील आता पुसट पुसट झालेले दिसत होते. पोटात अन्नाचा कण नव्हता. इतके दिवस मनावर आलेली ती नकारात्मकतेची जळमट आणि मरगळ नाहीशी झालेली. मगाशी खरं तर त्याला या वाड्यातून आणि या जागेतून जीव वाचवून पळून जायची घाई झालेली, पण का कुणास ठाऊक आता त्याला इथे बिलकुलच भीती वाटत नव्हती. उलट त्याच्या अंगावरचा त्वचा रोग आणि ती जखम बरी कशी झाली हा कोणता चमत्कार तर नाही, असे विचार त्याच्या मनात आता येऊ लागले. आणि तितक्यात त्याला त्या साधूचं बोलणं आठवलं. तो साधू म्हणाला होता की आजची रात्र निर्णायक आहे, तुझी वेळ बदलणार आहे आज रात्री. तो जे म्हणत होता त्यात काहीतरी तथ्य होतं. राज विचारात पडला. त्यालाही आता विश्वास बसू लागलेला. त्या साधूचं बोलणं हे वरवरचं नव्हतं. तो त्या खोलीच्या दाराशी आला जिथून मगाशी तो जीव वाचवून पळत सुटलेला. त्याने दार उघडलं आणि आत नजर टाकली. टेबलावर ठेवलेला तो कंदील अजूनही तसाच प्रकाश फेकत होता. खोलीत कसलीच हालचाल, कसली चुळबुळ काहीच नव्हतं. पण एक गोष्ट आणखी होती, ती म्हणजे तो कॉफिन. त्या कॉफिनचं दार बंद दिसत होतं. पण म्हणजे इथं नक्की घडलं काय? राज एक एक पाऊल टाकत आत आला. त्या शांततेची त्याला भीती वाटत नव्हती. तो चालत चालत आता खोलीच्या अगदी मध्यभागी आला. चामड्याचा तो हंटर जमिनीवर पडलेला होता. तो त्याने हातात घेतला आणि आता चालत चालत तो खोलीच्या त्या अंधाऱ्या कोपऱ्याजवळ आला जिथे मगाशी त्याने त्या माणसाचं रक्तात माखलेला आणि ओरबाडून टाकलेला चेहरा शेवटचा बघितला होता. पण त्या अंधाऱ्या कोपऱ्यात जायची त्याला भीती वाटत होती. आता तो खोलीच्या टेबलजवळ आला. टेबलवर ठेवलेला तो कंदील त्याने हातात घेतला आणि आता तो परत एकदा अंधाऱ्या कोपऱ्याजवळ आला. कंदिलाच्या प्रकाशात तो अंधारलेला कोपरा प्रकाशमय झाला होता. त्या कोपऱ्यात फक्त आणि फक्त जमिनीवर सांडलेलं रक्त दिसत होतं. पण मग त्या विवस्त्र माणसाचं प्रेत किंवा त्याच्या शरीराचा कोणताच अंश तिथं नव्हता. बाकी त्या कोपऱ्यात आणखी काही गोष्टी होत्या. काळ्या रंगाचा कोट, काळी पॅन्ट, पांढऱ्या रंगाचा शर्ट, एक बनियान, अंडरवेअर, काळ्या रंगाचे बूट, मोजे अशा वस्तू गोळा करून बाजूला पडलेल्या. त्याच वस्तूच्या मध्ये सोन्याच्या 4 अंगठ्या, एक घड्याळही दिसत होतं. त्यासोबत एक सोन्याची चेन ज्यावर क्रॉसचं पेडेंट होतं. राजला काहीच कळत नव्हतं. हे कपडे तर त्या माणसाने अंगावर घातले होते जो त्या कॉफिनमधून बाहेर आलेला, व त्याच्या अंगावरचे सगळे कपडे, सगळा ऐवज त्यांनी इथे टाकला. आणि तो गेला कुठे? त्याच्या छातीत धडधडलं. असं तर नाही की तो याच खोलीत कुठेतरी दबा धरून बसलाय माझ्यावर झडप घालायला? त्याने पटकन वळून पूर्ण खोलीत नजर टाकली, पण खोलीत कोणीच नव्हतं. आता त्याची नजर त्या बंद कॉफिनवर गेली. चालत चालत आता तो त्या कॉफिन जवळ आला. कॉफिनचं दार त्याने अगदी घाबरत घाबरत उघडलं. ते दार बाजूला उघडत तो पटकन 2 पावलं मागे सरकला आणि कॉफिनमध्ये त्याने जे पाहिलं ते पाहून त्याच्या काळजाचा ठोका चुकला. हा माणूस, याला कुठंतरी बघितलंय का मी? राज विचारात पडला. कॉफिनमध्ये आता तो माणूस तर नव्हता, पण त्याच्या जागी दुसरंच कोणीतरी वृद्ध व्यक्ती होता. तो चेहरा ओळखीचा वाटत होता. अंगावर एक पांढरा सदरा होता.
एक पांढरा पायजमा होता. गळ्यात एक सोन्याची जाड अशी चैन होती. हातात बाकी काही नव्हतं, पण उजव्या हातातल्या बोटात 2 अंगठ्या होत्या. त्या माणसाचं वय जवळजवळ 70च्या पुढे असावं. हलकी हलकी वाढलेली पांढरी दाढी, काळवंडलेला चेहरा. त्याला डाव्या कोपऱ्यापासून खाली एक हात नव्हता. तसंच त्याला एक कान, एक डोळा देखील नव्हता. डोळ्याच्या जागी फक्त एक खड्डा होता. कानाच्या जागी असं वाटत होतं कान कुणीतरी शार्प अशा कटरने कापला असावा खूप वर्षांपूर्वी. कोपरापासून नसलेला हाताचंही तसंच होतं. त्याचे श्वास बंद होते, पण तो एक डोळा सताड उघडा होता आणि छत दिशेला त्याची नजर भिडत होती. डोक्यावर एकही केस नव्हता. भुवया आणि पापण्यांची केस देखील नव्हती. आता चेहऱ्यावर थोडीशी हलकी पांढरी दाढी होती. मॅटर आहे काय नक्की हा म्हातारा इथं कुठून आला? आणि कॉफीनमधला तो माणूस, तो कुठे गेला? राजचं डोकं चक्रावून गेलं होतं. त्याला काय करावं ते कळत नव्हतं. त्या कॉफीनमध्ये एक गोष्ट होती जी आता त्याच्या लक्षात आली होती. ती म्हणजे त्या कॉफीनमध्ये मातीचा एक थर होता ज्यावर ते प्रेत निजलेलं होतं. ते प्रेत जणू त्या मातीच्या ढिगात व्यवस्थित असं फिट करून ठेवलेलं दिसत होतं. इतके दिवस मनाला आलेली मरगळ आणि मेंदूची संत झालेली गती आता नाहीशी झालेली होती. त्याच्या डोक्यात आता वेगवेगळे विचार येत होते. त्याचा मेंदू आता व्यवस्थित प्रकारे काम करायला लागला होता. एका भिकाऱ्याला सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते? पैशाची. बरोबर. तिकडं अंधाऱ्या कोपऱ्यात पडलेल्या सोन्याच्या अंगठ्या, सोन्याची ती चेन आणि ते घड्याळ असा एवज घेऊन तो परत एकदा त्या कॉफीनजवळ आला. कॉफीनमध्ये निपचित निजलेल्या त्या प्रेताच्या गळ्यातील जाड अशी सोन्याची ती साखळी देखील त्याने काढून घेतली. तसेच त्याच्या हातातल्या त्या 2 अंगठ्या देखील त्याने काढून घेतल्या. त्याने परत एकदा आजूबाजूला नजर टाकली. त्या कॉफीनचं दार त्याने बंद केलं आणि तो आता तिथून त्या खोली बाहेर आला. बाहेर मगाशी तो जिथे बेशुद्ध पडला होता त्या खोलीतून तो थोडासा बाहेर आल्यावर आणखी एक खोली होती आणि मग त्याच खोलीतून बाहेर जाणारा अगदी सरळ रेषेत होतं. सगळ्यात बाहेरच्या खोलीत एक टेबल त्याला दिसत होता. त्या टेबलवर त्या माणसाचे कपडे जो त्याला इथे घेऊन आला होता ते घडी करून ठेवण्यात आलेले होते. त्या माणसाचा मोबाईल व्हायब्रेट होत होता. त्या व्हायब्रेशनच्या आवाजाने राज थांबला आणि त्या मोबाईलच्या टेबलजवळ आला. त्याने मोबाईलकडे बघितलं. 3:03 झालेली आणि त्या मोबाईलमध्ये सेट केलेला तो गजर वाजत होता. बाजूला ठेवलेली त्या व्हॅनची किल्ली होती. मोबाईलची रेंज गेलेली होती. बाहेर आता मुसळधार पाऊस सुरू झालेला. राजच्या मनात आणि डोक्यात आता विचारचक्र वेगाने फिरू लागलं होतं. व्हॅनची चावी आणि तो मोबाईल घेऊन राज आता वाड्यातून बाहेर जायला निघाला आणि क्षणभर थांबला. त्याच्याकडे आता सोन्याचा बराचसा ऐवज होता. तो विकून त्याला बऱ्यापैकी पैसे मिळणार होते. पण हे सोनं माझ्याकडून विकत कोण घेईल? माझी अवस्था बघून नक्कीच सगळे मला चोर समजतील. मग आता अशा वेळी नक्की काय केलं पाहिजे? त्याची नजर टेबलवर ठेवलेल्या कपड्यांच्या वर गेली. ते कपडे त्याच माणसाचे होते जो त्याला इथे घेऊन आला होता. त्याने स्वतःच्या अंगावरचे सगळे कपडे उतरवले आणि टेबलवर ठेवलेले त्या माणसाचे पांढरे कपडे अंगावर परिधान केले. त्याच माणसाच्या पॅन्टमध्ये त्याला एक वॉलेट सापडलं. वॉलेटमध्ये त्या माणसाचा ड्रायव्हिंग लायसन होतं, पॅन कार्ड होतं आणि 500च्या जवळपास 23 नोटा होत्या. जवळपास 11,500 रुपये. सोबतच एक ATM कार्ड, एक क्रेडिट कार्ड अशाही गोष्टी होत्या. ड्रायव्हिंग लायसनवर त्याने त्या माणसाची ओळख नीट पाहून घेतली. रितेश शहा. मोबाईलला कोणतंच लॉक नव्हतं. या मोबाईलमध्ये नक्कीच मला काहीतरी समजेल. हे प्रकरण नक्की आहे काय? पण मला वाटतं आता इथून निघणं जास्त महत्त्वाचं आहे. त्याच खोलीत कोपऱ्यात फुटलेला आरसा होता. तो त्या आरशामध्ये स्वतःला बघू लागला. आज किती दिवसांनी स्वतःचा चेहरा त्याला बघावासा वाटत होता.
डोक्यावर केसांच्या मधोमध पडलेले त्याचे थोडेसे विचित्र वाटत होते. त्याच्यावर उपाय म्हणून आता त्यांनी त्याच माणसाचा रुमाल डोक्याभोवती बांधला. स्वतःचे अंगावरचे कपडे हातात घेऊन तो आता वाड्याची वेस ओलांडून बाहेर आलाच होता. अचानक मागून वाड्याच्या आतून कोणीतरी त्याला आवाज दिल्यासारखं वाटलं. त्याने दचकून मागे वळून बघितलं. पावसाच्या आवाजातूनही हा हाकेचा आवाज ऐकू आला होता. त्याने मागे वळत काही क्षण अंदाज घेतला आणि आता तो परत एकदा व्हॅनच्या दिशेला घाईघाईत चालत आला. कारण पाऊस जोरात होता. तो व्हॅनच्या आतमध्ये बसला. त्याला इथून लवकर निघायचं होतं, पण त्याला जायचंय कुठे ते देखील ठाऊक नव्हतं. पुण्यात की आणखी कुठे? मगाशी तो माणूस कोणाशी तरी काहीतरी बोलला होता मोबाईलवर. त्याच्याबरोबर असलेले दोघेजण वळणे फाट्यावर येऊन थांबणार होते. ते तिथे आले असतील. मुळशी परिसराबद्दल त्याला बऱ्यापैकी माहिती होती, कारण त्याचं सगळं जीवन पुण्यात गेलं होतं. कॉलेजच्या काळात मित्रांबरोबर तो इथे खूपदा फिरला होता, त्यामुळे त्याला इथली बऱ्यापैकी माहिती होती. वळणे फाटा दाबलून दुसरा कुठला मार्ग मुळशी गावाकडे जाणारा त्याला ठाऊक नव्हता, कारण तसा कुठला रस्ताच नव्हता. आपण नक्की आहोत कुठे हे आधी पाहणं गरजेचं आहे, कारण हे जंगल इतकं वेडवाकडं पसरले की नक्की आपण आता आहोत कुठे हे कळत नाहीये. ड्रायव्हिंग सीटवर त्यांनी पहिलं तर गाडीमधलं पेट्रोल चेक केलं. पेट्रोलची टाकी जवळपास फुल होती. थोडंच पेट्रोल वापरलं गेलं होतं. तो आता तिथून निघाला. आज जवळपास 2 वर्षांनी तो कुठली तरी कार चालवत होता. त्याच्या ॲक्सिडेंटनंतर गाडी चालवायची त्याच्या मनात एक भीतीच बसली होती, पण चमत्कारिकरित्या त्याच्यामध्ये खूपच जास्त आत्मविश्वास आलेला होता. गाडी घेऊन तिथून निघाला. वाडा जंगलात खूप आतल्या बाजूला असल्याचा आता त्याला लक्षात आलेलं. वाड्यापासून आता त्याला एक कच्चा रस्ता पुढे घेऊन जात होता. दोन्ही बाजूला घनदाट जंगल आणि वरून कोसळणारा मुसळधार पाऊस. मध्येच अगदी सरळ रस्ता, मग एखादं नागमोडी वळण आणि मग परत काही अंतर सरळ रस्ता, चढ उतार अशा प्रकारचा तो रस्ता. समतल नव्हता. त्याने मोबाईलमध्ये वेळ बघितली. 4 वाजले होते, पण अंधार अजूनही होताच. हळूहळू जंगलाची दाटी आता थोडीशी कमी होऊ लागली आणि काही अंतरावरच त्याला मुख्य डांबरी रस्ता आता दिसू लागला. त्याने गाडीचा वेग थोडा कमी केला आणि त्या कच्च्या रस्त्यावरून आता त्याने गाडी त्या डांबरी निमुळत्या रस्त्यावर घेतली. कदाचित त्याला आता आठवायला लागलं होतं की तो नक्की कुठे आहे. वळणे गावापासून उजवीकडे वळल्यावरती एक घाट लागायचा आणि त्या घाटातूनच पुढे 4-5 किलोमीटरवर पुढचं गाव लागायचं. हा त्याच्यामधला कुठला तरी रस्ता होता जो जंगलाच्या आतमध्ये जातो. आता त्याने निमुळत्या रस्त्यावरून गाडी सावकाश घेत आत उतरायला सुरुवात केली. घाट उतरत असताना एका नागमोडी वळणावर अचानक परत तसाच एक आवाज त्याच्या कानावर त्याला ऐकू आला. त्याने दचकून मागे बघितलं आणि गाडी थांबवली, पण मागे रस्ता सामसूम होता. पावसाचा जोर कमी झालेला. परत तसाच आवाज ऐकू आला की मला भास होत आहेत. त्याने नजर एकदा रस्त्यावर समोर घेतली आणि अंगावर सरकन काटा उभा राहिला. ती रस्त्याच्या एका बाजूने त्याच्याकडे बघत दुसऱ्या बाजूला जाताना दिसत होती. तिचं ते बोलणं, तिचं ते चालणं, अगदी इंच पावलं पुढं टाकत ती चालत होती. ती रस्त्याच्या पलीकडच्या अंधाऱ्या झाडीत जाऊन दिसेनाशी झाली. भीतीचा तो क्षण काही सेकंदच त्याला जाणवला आणि पुढच्याच क्षणाला तो अगदी नॉर्मल झालेला होता. त्याच्या मानसिकतेमध्ये आणखी एक बदल आता त्याला जाणवलेला. याआधी गेली 1.5 वर्ष जेव्हापासून ही अवदसा त्याच्या मागे लागली होती, जेव्हा केव्हा ती दिसायची तेव्हा त्याचा स्वतःवरचा ताबा सुटायचा आणि भीतीने तो पुढची कितीतरी तास त्या धक्क्यात तसाच गुरफटून राहायचा. पण आता तसं झालेलं नव्हतं. आता काही क्षणातच तो स्वतःला सावरत परत एकदा सामान्य झाला होता.
त्याने परत एकदा गाडी स्टार्ट केली आणि आता घाटाचा तो उरलेला रस्ता तो पार करू लागला. घाट संपला आणि काही अंतरावर आता नदीवरचा एक छोटासा पूल त्याला दिसू लागला. त्या पुलावरून त्याने गाडी पुढे आणली. आजूबाजूला 2-3 घर रस्त्याच्या कडेला दिसली. त्याला लक्षात आलं होतं, आता वळणे फाटा काही मीटरवर आहे. ते लोक नक्कीच तिथे थांबलेले असतील आणि ही व्हॅन बघून आता ते लोक नक्की काय करतील हे त्यालाही माहिती नव्हतं. वळणे फाट्यावरून गाडी वेगात घ्यायची आणि पुण्याकडे न जाता ताम्हिणी घाटाकडे जायचं त्याने मनात ठरवलं होतं. गाडी आता वळणे फाट्यावर आली. त्याने गाडीचा वेग थोडासा कमी करत गाडी साईडला घेतली. पुढे थोडी जाळी होती. तो गाडीतून उतरला आणि गाडीच्या आडोशाला येत त्याने चौकात नजर टाकली. एक रस्ता पुण्याच्या दिशेला डावीकडे जात होता आणि उजवीकडे जाणारा रस्ता ताम्हिणी घाटाकडे जात होता. आणि बरोबर समोर एका टपरीच्या जवळ एक टाटा सुमो त्याला दिसत होती. आतमध्ये लाईट चालू होते आणि दोघेजण बसलेले दिसत होते. हे तेच दोघे होते जे काही तासांपूर्वी त्या मारुती व्हॅनमध्ये होते, पण कदाचित ते झोपले होते असं वाटत होतं. तो पटकन गाडीत येऊन बसला. त्याने गाडी स्टार्ट केली आणि तितक्यात फाट्यावर मुळशीच्या बाजूने एक एस टी येऊन थांबली. ती एस टी बरोबर अशा पद्धतीत थांबली होती ज्यामुळे त्या लोकांना रस्त्याच्या पलीकडून येणारा कोणतेही वाहन दिसलं नव्हतं. त्याने गाडीचा वेग वाढवला आणि पटकन ती एस टी तिथे असेपर्यंत गाडी उजव्या दिशेला मुळशीकडे वेगात नेली. त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटलं. काही अंतर पुढे येत त्याने आरशात बघितलं. मागून कोणतीच गाडी येताना दिसत नव्हती आणि तो आता स्वतःचा हसतानाचा चेहरा बघत राहिला. स्वतःला खूप वर्षांनी हसताना बघितलं होतं त्याने आज. रस्त्यात एक स्पीड ब्रेकर आला. स्पीड ब्रेकरवरून गाडी थोडी धक्के खात पुढे गेली आणि त्याच्या समोर असलेल्या डॅशबोर्डचा कप्पा उघडला आणि त्यातून एक पिशवी खाली पडली. पिशवीसोबतच एक लायटर आणि सिगरेटचं पाकिटही खाली पडलं होतं. खाली पडलेली ती पिशवी त्याने स्टेअरिंग सांभाळत उचलून सीटवर ठेवली आणि आता त्याने सिगरेटचं पाकिट आणि लायटर स्वतःकडे घेतला. इतक्यात मोबाईलची रिंग वाजली. हे तर त्याच्या लक्षातच नव्हतं की मोबाईल आता नेटवर्कमध्ये आला होता आणि ते लोक आता नक्कीच फोन करत असतील. त्याने फोनवर बघितलं. सर्जा असं नाव येत होतं. त्याने तो फोन उचलला नाही. काही सेकंदानंतर फोन परत एकदा वाजायला लागला, पण त्याने परत एकदा फोन उचलला नाही आणि फोन आता त्याने सायलेंटवर टाकला. आता त्याला एक समजलं होतं, ते म्हणजे की या फोनमुळं तो प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो, पण फोनमध्ये नक्कीच महत्त्वाचं काहीतरी कळू शकेल. त्यामुळे फोन टाकून देणंही योग्य नव्हतं. काही वेळातच तो मुळशी बसस्टँडजवळ येऊन पोहोचला. खरं तर त्याला खूप भूक लागली होती. तिथे एक हॉटेल सुरू असलेलं दिसत होतं. त्याने आता गाडी तिथून थोडी पुढे घेतली. स्टँडपासून काही अंतरावरच थोडा सुनसान भाग होता आणि एक कच्चा रस्ता आतल्या एका वाडीकडे जात होता. त्याने गाडी तिथं उभी केली आतल्या बाजूला, जेणेकरून जर ते लोक मागून येत असतील तर त्यांना ती गाडी दिसणार नाही. तो आता तिथून चालत चालत परत स्टँडजवळ आला. तोंडाला एक रुमाल बांधून तो हॉटेलमध्ये शिरला. हॉटेलमध्ये 3-4 कस्टमर दिसत होते. चहाचा आणि वाड्याचा सुगंध दरवळत होता. त्याची भूक वाढली. तो एका टेबलवर बसला. मेन्यू कार्ड बघितलं. काय आणू? वेटर त्याच्या जवळ येत म्हणाला. आज जे जे असेल ते सगळं आणि एक एक प्लेट, लवकर. वेटर त्याच्याकडे नुसता बघत निघून गेला आणि काही वेळातच वडा सांबर, इडली सांबर, वडापाव, उत्तप्पा असे 5-6 पदार्थ एक एक प्लेट घेऊन तो आला. सगळ्या पदार्थावर तो आता एकाच वेळी ताव मारू लागला. ते सगळं संपवलं आणि त्याच्या मनाला आणि पोटाला खूपच शांतता मिळाली. किती वर्षापूर्वी इतकं चांगलं अन्न खाल्लं होतं हेही त्याला आठवत नव्हतं. वेटर परत एकदा आला. राजने एक चहा आणायला सांगितला. तो माणूस चहा घेऊन लगेचच आला.
चहा पिऊन आता राज उठून उभा राहिला. बिल 400 रुपये झालं होतं. त्याने 500ची एक नोट पाकिटाच्या आतून काढत तिथे ठेवली आणि तो आता निघून गेला. हॉटेलाच्या घड्याळात आता 4:30 वाजून गेले होते. बस स्टँडवर एक एसटी येऊन थांबली होती. त्यातून काही पॅसेंजर उतरत होते तर काही चढत होते. तो आता गाडीच्या दिशेला चालू लागला. बस स्टँडपासून जवळपास अर्धा किलोमीटरवर त्याने गाडी पार्क केलेली होती. तिने आजूबाजूला नजर टाकली आणि त्याला भूतकाळात घडलेल्या घटना आठवू लागल्या. 2021 मध्ये तो शेवटचा इथे आला होता. जवळजवळ 7 वर्षांपूर्वी पावसाळ्यात मित्रांबरोबर फिरायला बाईकवर तो इथे आल्याचं त्याला आता लक्षात येत होतं. ही जागा अगदी होती तशीच होती. बिलकुल बदल झालेला नव्हता. चालता चालता त्याने खिशात हात घातला. सिगरेटचं पाकीट बाहेर काढत त्याने लायटरने ती सिगरेट पेटवली. सिगरेटचे दम मारत मारत तो आता पुढे काय याचा विचार करू लागला. पण हे जे काही घडत होतं ते त्याला आता आवडू लागलेलं. तब्बल 5 तासापूर्वी तो पुण्याच्या एका पुलाखाली भुकेल्या अवस्थेत सगळं काही हारून बसलेला एक भिकारी होता आणि 5 तासानंतर आता सगळं काही बदलून गेलं होतं. त्याच्या मानसिकतेत आणि त्याच्या शारीरिक अवस्थेत होणारा बदल त्याला जाणवत होता. तो तसाच आता गाडीच्या जवळ आला. गाडीत बसत त्याने गाडी स्टार्ट केली. मागे पुढे कोणीही नव्हतं. ठरलेला असा कुठला पत्ता नव्हता. आयुष्य संपावं ही एकच अपेक्षा मनात असताना आज खूप दिवसांनी जणू काही आयुष्याला कलाटणी मिळाली होती. त्याने गाडी आता तिथून तामिनी घाटाच्या दिशेला घेतली. मुळशी गाव मागे सुटलं गेलं होतं. पाऊस सुरू होता. गार हवा सुटलेली. तोंडात सिगरेट आणि पोट भरलेलं. गेल्या तासाभरापासून तर मनात कोणतेच प्रश्नही उपस्थित झालेले नव्हते. या प्रवासाचा आनंद घेत होता तो. 5:15 वाजले. बराच वेळ एकही गाडी पास झालेली नव्हती. आता एक सुमो त्याला विरुद्ध दिशेने पुण्याकडे जाणाऱ्या दिशेला जाताना क्रॉस झाली. त्याने फारसं लक्ष दिलं नाही. तो गाडीतला रेडिओ लावून गाणी ऐकत होता आणि अचानक साईड मिररमध्ये त्याला मागून येणाऱ्या एका गाडीचे लाईट्स दिसले. गाडी अगदी वेगात त्याच्या दिशेला येत होती. गाडी आता आणखी थोडी जवळ आली आणि त्याच्या काळजात धस झालं, कारण ही तीच टाटा सुमो आता काही वेळापूर्वी त्याच्या गाडीला क्रॉस झाली होती. मागून येणाऱ्या गाडीतला माणूस हॉर्न देऊ लागला. राजला आता लक्षात आलं, प्रॉब्लेम झालाय. त्याने गाडीचा वेग वाढवला आणि गाडी आता तामिनी घाटाच्या अगदी जवळ येऊन पोहोचली. घाट सुरू झाला. मागून येणाऱ्या त्या गाडीमधील माणूस अजूनही मोठमोठ्याने हॉर्न वाजवत होता. राज आता गडबडून गेला होता. गाडी त्याने आता आणखी वेगात घेतली. घाटाच्या वळणावळणाच्या रस्त्यावरती गाडी वेगात चालवणं तसं रिस्की होतं, पण सुमो चालवणारा ड्रायव्हर मात्र बहुतेक खूपच एक्सपर्ट होता. तो वेगात गाडी अगदी व्हॅनच्या मागे घेऊन आला आणि त्याने मारुती व्हॅनला ओव्हरटेक केला. त्या गाडीत असलेल्या दोघांनी राजला आता बघितलं होतं आणि राजला बघून त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलून गेले. कदाचित त्यांनाही अपेक्षितच नव्हतं. ओव्हरटेक करत त्याने गाडी पुढे नेली आणि राजच्या व्हॅनला आडवी टाकली. राजची गाडी त्या व्हॅनला थोडीशी धडकली. ते दोघेही गाडीतून बाहेर उतरले. हे सगळं होत असताना वातावरणातला बदल राजच्या लक्षात आला नव्हता. आकाशात ढग गडगडू लागले होते. विजा अचानक चमकू लागलेल्या. हवेचा वेग जरासा वाढला होता. गाडीतून उतरत असताना त्यातल्या एकाने हातात कमरेला खोचलेलं पिस्तूल काढलं आणि राजच्या दिशेला रोखला. राजला कळून चुकलं, सगळं संपलं आहे आता. अरे तू मालकाचे कपडे कसे घातले आहेस आणि मालक कुठे आहेत आमचे? गाडीचा दरवाजा उघडत त्याने राजचा कॉलरला धरून बाहेर ओढलं. एक लाथ मारत त्याने राजला खाली पाडलं. त्या दोघांनाही काहीच सुधरत नव्हतं. त्यांनी गाडीत डोकावून बघितलं, पण गाडीत कोणीच नव्हतं. राज जमिनीवर पडला होता. मालक कुठे आहेत? काय केलंस तू त्यांचं? बोल, नाहीतर इथेच ठोकीन. प्लीज मला मारू नका. हे बघ,
ही दरी दिसते ना, फेकून देईन इथून खाली, हाडं पण मिळणार नाहीत. राजला कॉलरला धरत त्याने उभं केलं आणि मानेला धरत दरीच्या कठड्यावर धरलं. खोल दरी होती, अंगावर काटा येत होता. राजला सरळ उभं करत त्याने आता त्याच्या छातीत परत एक लाथ घातली. लाथ बसल्यावर राज 3-4 फूट मागे फेकला गेला आणि जमिनीवर पडला. सर्जा, मला गोची वाटते. गायत्री यांनी बहुतेक बॉसला मारून टाकले. त्यांचे कपडे घातले त्याने. दीपकचा मोबाईल पण डॅशबोर्डवरतीच आहे. मला वाटतं आपण तिथे जाऊन बघायला पाहिजे नक्की बॉसला काय झालंय. याला सोबत घेऊ, याला माहिती आहे बॉसला कुठे घेऊन गेला होता ते, दुसरा जण म्हणाला. आणि त्या क्षणी आकाशात एक भयंकर असा वीज कडाडल्याचा आवाज झाला. आकाश लखलखून निघालं. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या डोंगर कड्याला असलेल्या एका दगडी भागावर ती वीज कोसळली होती. वीज कोसळल्यामुळे तो भला मोठा दगड आणि त्याच्या आजूबाजूला असलेला भाग दरड रूपात काही क्षणात खाली कोसळला आणि त्या दोघांच्या गाडीसकट त्या दोघांना घेऊन ती दरड दरीत पडली. राज आणि ती व्हॅन अगदी होती तशीच सुखरूप राहिली.